नमस्कार मित्रांनो, मागील सिरीजमध्ये आपण असं बघितलं की कंपनीला जर भाग भांडवल उभा करायचं असेल तर काही प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेच्या माध्यमातूनच कंपनीला जावं लागतं. कंपनी डायरेक्ट आपला भाग विकायला काढत असते या प्रकारामध्ये. आणि सामान्य लोक काय करत असतात किंवा सामान्य लोक असतील, संस्था असतील, तर ते काय करत असतात, खरेदी करत असतात. म्हणजे कंपनी डायरेक्ट आपला भाग विकायला काढते भांडवलासाठी आणि सामान्य लोक किंवा संस्था ते खरेदी करतात. त्याच प्रक्रियेला या ठिकाणी काय म्हणतात, इनिशियल पब्लिक ऑफर, त्यालाच IPO असं या ठिकाणी म्हणतात. इनिशियल पब्लिक ऑफर हे दिसतं का, IPO. मग आता तुम्ही म्हणाल मागील सिरीजमध्ये FPO सुद्धा तुम्ही काहीतरी सांगितला, ते काही कळालं नाही. तर ते कसं असतं तुम्हाला सांगतो. समजा ए ही व्यक्ती कंपनी जर नवीन सुरुवात करणार असेल किंवा नवीनच सध्या नवीनच भाग भांडवल उभा करणार असेल कंपनी, समजा ए ही व्यक्ती ही कंपनी आहे आणि ती डायरेक्ट नवीनच भाग भांडवल उभा करते आता सध्या नवीनच, म्हणजे ह्याच्या अगोदर हिनं भाग भांडवल काही उभा केलेलं नाही, डायरेक्ट नवीनच. तर तिने जर समजा तिनं आपला भाग जर विकायला काढली तर त्याला काय म्हणतोय आपण, इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे IPO असंही म्हणतोय. आणि बाजारात अशा पण कंपन्या आहेत. आता उदाहरणार्थ बी ही कंपनी आहे. बी ही कंपनी ऑलरेडी पहिला एकदा भाग भांडवलासाठी आपलं भाग विकलेलं आहे, म्हणजे ऑलरेडी शेअर मार्केटमध्ये ही कंपनी आहे. ही शेअर मार्केटमध्ये कंपनी नव्हती, डायरेक्ट नवीनच पहिल्यांदाच भाग भांडवल विकायला काढली. मग त्या प्रक्रियेला काय म्हणतोय आपण, IPO म्हणतोय. पण बी ही कंपनी आहे, ऑलरेडी हिचं भाग विकले आहेत, पण आणखीन काही भांडवलाची आवश्यकता आहे. कारण कसं असतं, एकदा भाग भांडवल विकून पैसे भाग भांडवल जर गोळा करायचं म्हटलं तर ते पैसे पूर्ण होतील का नाही याची गॅरंटी नसते ना. काही कालावधीनंतर आणखीन भांडवलाची गरज असते कंपन्यांनी. मग आणखीन भांडवल जर उभा करायचं असेल तर तसे सेबीचे परवानगी घेऊन पुन्हा एकदा या ठिकाणी थोडक्यात एक प्रकारचा तो IPOच ती कंपनी काढत असते. त्यालाच आपण काय म्हणतोय, फॉलो ऑन पब्लिक ऑफर असं म्हणतोय. त्याला FPO असं या ठिकाणी म्हणतात. म्हणजे ह्या दोन्हीतला अर्थ कळाला का बघा, FPO म्हणजे नेमकं काय आणि IPO म्हणजे काय. मी तुम्हाला मगाशी एका चार्टमध्ये सांगितलेलं होतं, म्हणजे कालच. एक मिनिट हा, तेव्हा इथं सांगितलेलं IPO FPOच्या माध्यमातून भाग भांडवल उभा करते. मग ते IPO आणि FPOचा फरक काय, तर IPO म्हणजे काय, तर एखादी कंपनी आत्ताच पहिल्यांदाच जर भाग भांडवल उभा करत असेल अशा सिस्टीमद्वारे तर त्याला IPO असं म्हणतात. काही कंपन्या अशा असतात की अगोदर भाग भांडवल उभा केलेले असतात पण अजून आणखीन भाग भांडवलाची आवश्यकता असते, म्हणून दुसऱ्यांदा जर समजा पब्लिकला जर समजा त्यांचे भाग जर विकायला काढले तर त्याला काय म्हणतात आपण, FPO असं म्हणतात, फॉलो ऑन पब्लिक ऑफर असं म्हणतात. हे दोन्ही पण एकच प्रक्रिया आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे या IPO FPO मध्ये पैसे लोक गुंतवतात का, चांगल्या कंपन्यांच्या IPO आणि FPO मध्ये पैसे गुंतवतात. कारण कंपनीला जर परत भांडवल लागलं तर FPO उभा करते आणि पहिल्यांदा जर भांडवल लागत असेल तर IPO उभा करते. सेम दोन्ही संकल्पना एकच आहेत. आता कंपनीला जर भाग भांडवल उभा करायचं असलं तर प्रथम काय करायला लागते, तर सेबीची परवानगी घ्यायला लागते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सेबीची परवानगी घ्यायला लागते. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितले, सेबीची परवानगी घ्यावी लागते. कारण मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सेबीची परवानगी घेतल्याशिवाय कंपनीला भाग भांडवल उभा करता येत नाही. मग सेबीची परवानगी काय, सेबी अशीच परवानगी देत नाही, तर कंपनीला सगळे डॉक्युमेंट प्रूफ करावं लागतात की बाबा भांडवल कशासाठी नेमकं गोळा करावले आपण. समजा 100 लोक आहेत मालक कंपनीचे आणि त्यांना भांडवलाची आवश्यकता आहे आणि सेबीला जर असं आढळलं की बाबा हिनी पैसा गोळा करून कंपनीतनं एक्झिट होणार आहेत, कंपनीतनं निघून जाणार आहेत, म्हणजे याचा अर्थ काय, थोडक्यात एक प्रकारचा फ्रॉड झाला ना. विकासाच्या नावाखाली पैसे गोळा करणार आणि हे पैसे घेऊन हे प्रमोटर लोक कंपनीतनं निघून जाणार आहेत असं जर समजा सेबीला ते काय वाटलं तर सेबी तशी परवानगी IPO उभा करण्यासाठी देत नाही, लक्षात ठेवा. म्हणून सेबी काय करत असते की त्या सगळ्या कागदपत्रांची छाननी करते, खरोखरच भांडवल कशासाठी कंपनी उभा करल्या
ह्या भांडवलाचा उपयोग उद्या कंपनीसाठी होणार आहे का, ह्या सगळ्यांची रितसर चौकशी करून मग सेबी काय करते, त्या कंपनीला भाग भांडवल उभा करायला परवानगी देते. भाग भांडवल उभा करायला परवानगी देते. लक्षात ठेवा, एक कंपनीला भाग भांडवल उभा करायचं असेल तर प्रथम काय करावं लागते, सेबीची परवानगी घ्यायला लागते. आणि सेबीने जर परवानगी दिली तरच कंपनीला काय करता येते, IPO बाजारामध्ये आणता येते, IPO विकता येतोय. IPOच्या माध्यमातून भाग भांडवल या ठिकाणी उभा करता येते. मग सेबीने जर समजा परवानगी दिली तर काय करावं लागते, पब्लिकसाठी हे एक डॉक्युमेंट पब्लिशड करावं लागते कंपनीला. त्याला DHNR किंवा HNR असं म्हणतात. एवढं डीपमध्ये जायची आवश्यकता नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा, ज्या कंपनीचा IPO बाजारात येणार आहे ती कंपनी आपल्या स्वतःबद्दलची काही माहिती पब्लिश करते. त्यालाच आपण DHNR असं या ठिकाणी म्हणतो. तो ड्राफ्ट असतो आणि तो ड्राफ्ट नंतर सेबीकडनं मंजूर झाल्यानंतर त्याला HNR त्याचं रूपांतर होतं. मग एवढं डीपमध्ये जायची आवश्यकता नाही. कुठल्याही कंपनीचा जर समजा IPO विकायला जर आला बाजारामध्ये, तर IPO विकायला आल्या तर आपण काय करायचं, ती ज्या कंपनीबद्दलची काही माहिती प्रसिद्ध झालेली असते, पब्लिश झालेली असते, ह्यो ड्राफ्ट असतो हा. मग ही माहिती या ठिकाणी आपण व्यवस्थित बघून घ्यायची. ह्या माहितीच्या आधारे आपल्याला कळू शकते की कंपनीची आर्थिक परिस्थिती काय आहे, कंपनी कुठली उत्पादन करते, कंपनीचं प्रमोटर म्हणजे मालक कोण आहे, कंपनी कुठं उत्पादन करते, भविष्यात त्या कंपनीच्या उत्पादनाला काय वाव आहे का, कंपनीची ग्रोथ होईल असं वाटते काय, कंपनीवर सरकारचं नियंत्रण कसं आहे का आहे, ह्या सगळ्या गोष्टी, कंपनीवर कर्ज किती आहे, तिचं उत्पन्न किती आहे, व्याज भरण्याची तिची कपॅसिटी आहे काय, हे सगळे या ठिकाणी आपल्याला ते काय होते बघायला मिळतं. ह्या ड्राफ्टच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतं. हा ड्राफ्ट आणि HNR हा रिपोर्ट असतो, तो सगळ्यांनी खरोखरच वाचवायचा असतो. आणि वाचून मग जर समजा आपल्याला जर मनाला पटलं किंवा ही कंपनी ग्रोथ करू शकते वगैरे, तर आपण तसला IPO काय करायचा असतो, बाय करायचा असतो. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं काय करते, तर कंपनी DHNR म्हणजे हा ड्राफ्ट आहे तो सेबीकडे देते आणि सेबीला जर ते पटलं तर HNR म्हणून त्याचं रूपांतर होतं आणि HNR हे पब्लिश होतं लोकांसाठी. आणि मग थोड्या दिवसानं काय होतं, IPO बाजारामध्ये विकायला येतो. आणि त्या IPOचा या ठिकाणी प्राइस बँड दिलेला असतो. प्राइस बँड म्हणजे कसं असतं सांगतो तुम्हाला. आता उदाहरणार्थ ही कंपनी IPO विकायला आणल्या. आता ही ए या कंपनीची ॲक्च्युली शेअरची प्राइस त्यांना म्हणजे एका शेअर्सला किती पाहिजेत बघा. म्हणजे कंपनीला काय करायचं आहे की बाबा मला एका शेअर्सला 300 रुपये पाहिजेत. मग असे त्यांनी कितीतरी बाबा 10,000 शेअर्स विकायला काढले असेल. एक एक्झाम्पल बघावलं आपण. ए या कंपनीला 10,000 शेअर्स विकायचे आहेत. एका शेअरची प्राइस काय ठरवायची आहे, कंपनीला किती पाहिजे आहे, 300 रुपये पाहिजे. मग कंपनी काय करत असते माहिती आहे का, एखाद्या मध्यस्थी कुठल्या तरी संस्थेला घालत असते IPO विकण्यासाठी, मदत घ्यायला लागते. मग ते मर्चंट बँका वगैरे असतात. तेवढं डीपमध्ये तुम्हाला आता जायची आवश्यकता नाही. फक्त जेवढं डीपमध्ये जाशील तेवढं तुम्ही कन्फ्यूज होणार. त्यावरनं जर डीपमध्ये जाण्यापेक्षा आपणाला काय त्यातनं बघायचं आहे तेवढंच आपण शिकू. त्या मर्चंट बँका वगैरे असतात, त्यांच्या प्रक्रिया आहेत. कुठं आपल्याला IPO विकायला जायचं नाही, आपण IPO बाय करणार आहोत. म्हणजे पोटापुरतं माहिती मिळवली तर बास आहे. समजा 10,000 शेअर्स विकायला कंपनी काढली IPOच्या माध्यमातून, कारण त्याला भांडवल उभा करायचं आहे आणि 300 रुपयाला एक शेअर्स आहे असं आपण जर समजा गृहीत धरलो IPOचे, तर कसं असतं कधी कधी काय असते, ती IPO कंपनी चांगली असल्यामुळे लोकप्रिय ठरण्याची शक्यता जादा असते. मग काही लोकांना कसं असते, कंपनीची व्हॅल्यू चांगली असते तर चढ्या दरानं सुद्धा बोली लावू शकतात. तर काही लोक काय करत असतात, कंपनीची व्हॅल्यू व्यवस्थित नसते त्यामुळे 300ला परवडत नाही, मग ती लोक कमी किमतीला सुद्धा मागू शकतात. त्यामुळे त्याचा एक प्राइस बँड ठरवलेला असतो. आता उदाहरणार्थ समजा ह्या कंपनीचं 290 ते 300 असा एक प्राइस बँड ठरवलेला जातो. कंपनीचा ज्यावेळेला IPO बाजारात विकायला येतो की नाही त्यावेळेला असा प्राइस बँड ठरवलेला असतो. जर कंपनी जर समजा खरोखर स्मार्ट असेल, कंपनीचा ग्रोथ जर होणार असेल, चांगली कंपनी असेल, तर लोक काय करतात, सगळ्यात जास्त ॲप्लिकेशन येतात. आता उदाहरणार्थ 10,000 जरी विकायचं असलं, 10,000 जर समजा विकायचं असलं या कंपनीला, तर जवळजवळ लाखो गुंतवणूकदार त्यात इंटरेस्टेड असतात. मग तुम्ही आता एवढंच कॉमन सेन्स बाळगा, जर 10,000च कंपनी शेअर्स विकणार आहे, IPO देणार आहे, IPO विकणार आहे, IPO देणार आहे, तर प्रत्येकाला मिळेल का, नाही. मग यासाठी काय करत असतात, प्रत्येकजण मग चढ्या दरानं काय करत असतात, ॲप्लिकेशन करत असतात. मग 300 रुपयाला सगळेजण लावतात. समजा एखादी कंपनी म्हणजे व्यवस्थित नसेल
आणि त्या कंपनीचे 10,000 शेअर्स विकायचे असतील आणि जर कंपनी व्यवस्थित नसल्यामुळे फक्त 5,000च अर्ज आले असतील तर मग काय करणार लोक? 290ला सगळी मागाय बघणार, 290ला मागणार, कोण 291ला मागणार. कळालं का? आपण तिथं असं प्राईस टाकायची असते, आपल्याला कितीला परवडतंय ते. त्याला म्हणजे ह्या दरम्यानच खरं प्राईस टाकावं लागतं. ह्याच्या खाली नाही टाकून चालत, ह्याच्या वर नाही टाकून चालत. म्हणजे ह्या दरम्यान टाकायचं असते, त्याला प्राईस बँड असं म्हणतात. आणि हे खरेदीसाठी किती दिवस खुलं असते? ऑनलाईनला 3 दिवस खुलं असते. 3 दिवसाचा वेळ असतो. ह्या वेळेत आपण या ठिकाणी काय करायचं असतं? तो IPO बाय करायचा असतो. कुठली पण व्यक्ती संस्था IPO खरेदी करू शकतो, पण त्यासाठी एक अट आहे. कुठली पण व्यक्ती संस्था, आता तुम्ही उद्यापासून सुद्धा IPO बाय करू शकता. फक्त IPO बाय करायचा असेल तर तुमच्याकडं डीमॅट अकाउंट असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते तुम्हाला डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं असतं, डीमॅट अकाउंट म्हणजे काय असते ते डिटेल्स माहिती आपण पुढच्या सिरीजमध्ये आपण घेणार आहोत. पण तुर्तास लक्षात ठेवा, डीमॅट अकाउंट असलेल्या व्यक्ती संस्था IPO या ठिकाणी बाय करू शकतात. समजा 3 दिवस आता ते खुलं झालं IPO बाजारामध्ये. 3 दिवसामध्ये लोकांनी अर्ज केले, 3 दिवसाची मुदत संपून गेली. संपल्यानंतर एक 6-7 दिवसानंतर ते काय केलं जातं? शेअर्सची अलॉटमेंट केली जाते. आता उदाहरण जर समजा मला 10,000 शेअर्स विकायचे होते आणि लोक आली 1,00,000. समजा लोक किती आली? 1,00,000 आली. तर काय होणार? 10,000 मला द्यायचं म्हटलं तर काय करणार? पहिल्या 10,000 जणांनी ज्यांनी काय अर्ज केलेला आहे त्यांनाच मी देणार. ते पण कसं? प्रत्येकाला एक लॉटच देणार. कळालं का? एक लॉटच देणार. पहिल्या 10,000 लोकांनी जे काय अर्ज केले त्या लोकांनाच मिळणार आणि ते पण एक लॉटच मिळणार. अशा पद्धतीनं शेअर्सची काय केली जाते? वाटणी केली जाते, अलॉटमेंट केली जाते. आणि अलॉटमेंटला कळते की बाबा आपल्याला शेअर्स त्या कंपनीचे मिळालेत की नाही. शक्यतो करून चांगल्या कंपन्यांचे जे शेअर्स असतात, चांगल्या कंपन्यांच्या IPOला खूप डिमांड असते, त्याच्यामुळं लवकरात लवकर ते बाय करणं गरजेचं असेल. जर लवकरात लवकर आपण जर तो IPO बाय केला तरच तो आपल्याला अलॉट होऊ शकतो, नाहीतर होणार नाही. आणि अलॉट झाल्यानंतर एक 4-5 दिवसानं तो शेअर आपणाला विकायसाठी एक्सचेंज बोर्डावर लिस्टेड होतो. एक्सचेंज बोर्डावर लिस्टेड होतो आणि आपण मग तो शेअर्स एक्सचेंज बोर्डावर जेव्हा लिस्टेड होईल आणि त्या शेअरची प्राईस वाढेल त्यावेळेला आपण तो शेअर्स विकून नफा मिळवू शकतो. अशा पद्धतीनुसार आपण IPOच्या माध्यमातून नफा मिळवू शकतो आणि कंपनीला IPOच्या माध्यमातून भांडवल सुद्धा उभा करता येते. थोडक्यात काय? जर IPO उभा करायचा असेल तर पहिला सेबीची मान्यता घ्यायची. सेबीला असा ड्राफ्ट कळवावा लागतो, त्यात सगळी कंपनीची डिटेल माहिती असते. ड्राफ्ट फायनल जर सेबीने केलं तर HNR म्हणून तो पब्लिश करावा लागतो. आपण ते व्यवस्थित वाचावं लागतं गुंतवायच्या अगोदर आणि मग IPO बाजारात आणू शकतो. मग ते त्याला एक ठराविक प्राईस बँड ठरवलेली असते. त्या प्राईसमध्ये आपली कंपनी चांगली आहे का नाही आहे त्याच्यावरून आपणच त्यातनं कुठल्या रकमेला तो बाय करायचं ते आपण ठरवायचं असतं. 3 दिवस तुम्हाला खरेदीसाठी ते मुभा असते, ती खुली असते, त्याला तारीख वगैरे दिलेली असते. त्या 3 दिवसाच्या आतच खरेदी करावं लागतं. कुठली पण व्यक्ती संस्था IPO विकत घेऊ शकते, पण त्याच्याकडे डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. आणि IPO 3 दिवसानंतर जर हे सगळं बंद झालं, IPOचे म्हणजे खरेदी बंद झाली, त्यानंतर एक ठराविक दिवसानंतर IPOची अलॉटमेंट केली जाते. मग आपल्याला त्यावेळेला कळतं की IPO आपल्याला मिळाला आहे की नाही. जर आपल्याला IPO मिळाला असेल तर तेवढे शेअर्स आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये येऊन पडलेले असतात. ते आपण व्हेरीफाय करायचे असतात, बघायचे असतात. काय तक्रार असेल तर त्यांनी एक लिंक दिलेली असते, त्या प्रॉपर चॅनलद्वारे आपण तक्रार दाखल करायची असते. आणि थोड्या दिवसांनी हे शेअर्स खरेदी विक्रीसाठी एक्सचेंजवर लिस्टेड होतात आणि एक्सचेंजवर एकदा लिस्टेड झाली की मग आपण चढ्या भावानं ते शेअर्स विकू शकतो. आणि जर समजा त्या शेअरची प्राईस जर कमी आली असेल तर थोडं संयम ठेवून ज्यावेळेला आपली शेअरची प्राईस योग्य नफा असणारी जर एवढी येईल त्यावेळेला आपण ते शेअर्स विकू शकतो. अशा पद्धतीचं आपण IPO बाय करून सुद्धा नफा मिळवू शकतो. आणि असा IPO विकून कंपनी काय करत असते? आपलं भांडवल उभा करत असते. आपण 300 रुपयाचा IPO बाय केलं म्हणजे 300 कंपनीला केले, म्हणजे 300 रुपये कंपनीला भागभांडवलाच्या माध्यमातून मिळाले. आणि हे पैसे कंपनीला परत करावे लागत नाहीत, व्याज द्यावे लागत नाहीत. म्हणून कंपनीच्या दृष्टिकोनातून सुद्धा फायद्याचे असते आणि आपणाला सुद्धा नफा मिळतो म्हणून आपल्या दृष्टिकोनातून सुद्धा फायदा असतो. म्हणून IPO आणि FPO ही संकल्पना अतिशय सुंदर आहे. याचे डिटेल्स आणि थोडीफार माहिती आहे प्रॅक्टिकली मी तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण तुर्तास IPO आणि FPO म्हणजे तुम्हाला कळालं असेल. तर मित्रांनो, धन्यवाद.